हरे कृष्णा. वेलकम टू न्यू विजन. कसे आहात सगळे? तू आयुष्य कसं जगलीस हा प्रश्न जर कुणाला आपण आता ह्या क्षणाला विचारला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोरून आपण ह्या पर्टिक्युलर आयुष्यामध्ये किती नाती जगली, किती जपली, किती आपल्यापासून दूर झाली याचा सगळा हिशोब येतो. कारण खरं आयुष्य आपण त्या नात्यांमध्येच जगत असतो. म्हणजे आज कुठल्या तरी मैत्रिणीबरोबर असलेलं अगदी प्रेमाचं नातं की तिच्याशी सगळं शेअर करणं, आपल्या लाईफ पार्टनर बरोबर आपण शेअर करत असलेलं नातं, आपल्या एखाद्या मित्राबरोबर आपण शेअर करत असलेलं नातं, त्याच्यामध्येच तर आपण खरं आयुष्य जगत असतो ना. बाकी आपलं जे काही ऑफिसमध्ये डेझिग्नेशन असेल, बाकी आपण जे काही काम करत असू त्यातून मिळणारं आपलं सुख, या छोट्या छोट्या क्षणांमध्ये आपण आपलं आयुष्य जगत असतो. होतं काय की एखाद्या नात्यामध्ये आपण मनापासून इन्व्हॉल्ड असतो, आपण आपलं अगदी सर्वस्व त्या नात्यामध्ये बहाल करतो. म्हणजे ती व्यक्ती फक्त तिने तोंडातून कुठला शब्द काढण्याची देरी की आपण तो कॅच करून त्या व्यक्तीला हवंय ती गोष्ट सर्वोत्तम प्रकारे परत देण्याचा प्रयत्न करतो. आणि असं वाटतं की बस अजून मला काहीच नको आयुष्यामध्ये, ही व्यक्ती माझ्याबरोबर नेहमी राहू देत, मी भरून पावले. आणि जेव्हा त्या व्यक्तीपासून आपण दुरावले जातो, असे काही डिसिजन्स घ्यावे लागतात की आता मला माझं आयुष्य वेगळ्या पद्धतीने डील करायचं आहे, एकटीने डील करायचं आहे, ह्या नात्याशिवाय डील करायचं आहे, तेव्हा ते पचवणं जरा डिफिकल्ट जातं. पण जसं आपण म्हणतो की एका हाताने तुम्ही कितीही प्रयत्न करा, टाळी वाजत नाही, राईट? टाळी वाजण्यासाठी दोन्ही हातांची गरज पडते. तसं नातं हे त्या नात्यामध्ये इन्व्हॉल्ड असणाऱ्या दोन व्यक्तींवर डिपेंडंट असतं. जोपर्यंत त्या दोन व्यक्ती एकमेकांबरोबर निस्वार्थीरित्या जोडलेल्या आहेत, निस्वार्थ म्हणजे मनामध्ये एकमेकांना साथ देऊन एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सामील होऊन, दुसरा कुठलाच भाव नाहीये, दुसरा कुठलाच स्वार्थ नाहीये, तोपर्यंत नात्याला कोणीच तोडू शकत नाही, कोणीच नाही. पण जेव्हा नात्यामध्ये कुठला स्वार्थ असतो किंवा नात्यामध्ये एखादी व्यक्ती कच्च्या कानाची असते, कच्च्या कानाची म्हणजे काय की तिसऱ्याने येऊन सांगणं आणि ते नातं खराब होणं की ती तुझ्याबद्दल अशी बोलली, तो तुझ्याबद्दल असं बोलला. जर माझ्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे तर मी माझ्या व्यक्तीशी सगळ्या गोष्टी क्लिअर नक्कीच करू शकते, राईट? त्याच्यामुळे जेव्हा आपण म्हणतो ना की त्याचे कान भरले गेले, तिचे कान भरले गेले म्हणून ती माझ्यापासून दुरावली गेली, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं की जर माझं नातं एवढं स्ट्रॉंग होतं तर तिसरा आमच्या नात्यात आलाच कसं काय? म्हणजे तिसऱ्याने येऊन कान भरणं हा प्रश्न आलाच कुठून? आणि यु नो वॉट, जेव्हा आपल्याला आपली एखादी व्यक्ती खूप महत्त्वाची असते ना, तेव्हा ते नातं वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करावा, त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करावा, शब्दांनी समजून सांगावं, त्या व्यक्तीच्या जवळ बसून तिला समजून सांगावं, मनापासून त्या व्यक्तीसाठी चांगले व्हायब्रेशन्स पाठवून त्या व्यक्तीला समजून सांगावं. पण जेव्हा दिसतंय की एवढं सगळं करून सुद्धा काहीच उपयोग होत नाहीये, तेव्हा शांती. जर ती व्यक्ती आपली असेल तर ती नक्की परत येईल, आणि ती जर तुमची कधी नव्हतीच तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, ती व्यक्ती तुमच्याकडे कधीच परत येणार नाही. जसं नात्यात प्रेम देताना आपण स्वतःला अगदी समर्पित करून टाकतो, तेव्हा जेव्हा ही वेळ त्या नात्यात येते तेव्हा कुठे थांबावं, कुठे तो पॉज घ्यावा हे कळणं तितकंच महत्त्वाचं. कारण इमोशनल आयुष्य जगणं छान आहे, पण प्रॅक्टिकॅलिटी असणं ही तितकीच महत्त्वाची आहे. कारण इमोशनल व्यक्ती ही नेहमी नात्यामध्ये भरडली जाते, आणि स्वतःला किती भरडून घ्यायचं आहे, स्वतःचा किती खीस पाडून घ्यायचा आहे हे आपण आपलं ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण कितीही काही झालं ना तरी मनावर आघात होतात, मन ड्राय पडत जातं की मी प्रेम दिलं पण मला बदल्यात काय मिळालं. पण अगेन जसे आपले भगवंत नेहमी म्हणतात, आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे कारण असतं, तेव्हा त्याच्यातून एक शिकवण घेऊन जर आपण पुढे गेलो तर मनातला ओलावा तसाच टिकून राहतो आणि आपण आयुष्य हे आनंदात जगतो. कारण मनात तो ओलावा आहे जो मी माझा जपलाय, नात्यांची ती वीण मी माझी गुंफली आहे, लोक चांगली आहेत याच्यावर माझा विश्वास आहे. आणि येस, याच्यातून मी हे नक्की शिकले की कुठे थांबावं, आणि स्वतःला ना आपण माणसांना समर्पित करतो, आपण माणसांबरोबर आपलं एक नातं डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. पण अगदी मनापासून मला आज हे सांगायला आवडेल की तेवढं स्वतःला समर्पित ना भगवंतांच्या चरणी करा, तेवढा विश्वास, तेवढं प्रेम, तेवढी करुणा त्यांच्या प्रती जागृत करा. तिथे तुम्हाला कधीच दुय्यम स्थान मिळणार नाही, तिथून तुम्हाला भरभरून प्रेम मिळेल. म्हणजे तुम्हाला यू जस्ट डोंट नो आयुष्यात काय चाललंय, पण मी खुश आहे, मी आनंदी आहे. त्याच्यामुळे हे प्रेम ना त्याला करा, त्याला त्या प्रेमाची नक्कीच जाण आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्समध्ये कळवा. न्यू विजनला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. हरी हरी बोल.